नमस्कार मित्रांनो, मी गौरव साठे आणि पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतोय मच्छरवर बनवतोय। ह्याच्या आधी मी पहिला एक व्हिडिओ बनवला होता आणि मच्छरांवर बनवला होता। खूप जुना व्हिडिओ बघा, साला एक मच्छर नावाचा। आता दुसरा व्हिडिओ बनवतोय आणि आज या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय की फ्रीजच्या पाठीमागे जे एक काय असतं ते मला माहित नाही, त्याला काय म्हणतात ते तुम्हाला दाखव बघा। तर हे असते ते फ्रीजच्या मागचं जे कव्हर असते ना, त्याचं सांड पाणी वगैरे तुम्ही बघू शकता। तर पहा कसं आहे सिस्टीम। याच्यात जे सांड पाणी तयार होते ना, साचून राहते, त्यात मच्छर तयार होत असतात मित्रांनो। तर ह्याच्यामध्ये आपल्या जे तर काय नाही सापडले मला मच्छर, पण मी एका ठिकाणी गेलतो, त्या ठिकाणी मला ते व्हिडिओमध्ये ना मच्छर, त्या टायरमध्ये मच्छर आळ्या तयार झाले दिसले होते मित्र। पहा याच्यात आळ्या तर काय नाहीत, पण मी तरी पण काढलंय आणि वचतोय। किड्यांची सेवा पण मी करत असतो। निघ बाबा जा, मुंगळ नाही काही वेगळंच किडा आहे। याला कोणाला किडा कोणचा आहे कळलंय ना, त्याने कॉमेंट बॉक्स मध्ये दाखवा। मित्रांनो, फ्रीजच्या मागे असे ट्रे असतात, आपण त्यांची सफाई करणं गरजेचं असतं। जरा आळं झालं तर त्यात पाणी वगैरे साठून राहतं आणि त्यात मच्छर तयार होतात आणि त्या आळ्या कदाचित डेंग्यूच्या असू शकतात, ही आपण काळजी घेणं गरजेचं असतंय। आमच्याकडनं चूक झाली यंदा आणि खरंच की एवढी खरंच चूक झाली आणि पाणी काढलं नाही, पाणी खूप गळून राहिलं। पण दर 4-5 दिवसांनी हे ट्रेतलं पाणी स्वच्छ करणं गरजेचं आहे। जर आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी असेल, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी असेल, तर हे स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं। तर तुम्ही पण करा नक्की, चांगला अनुभव आहे। खिशातले 4 पैसे वाचतात, यानं वाचवायला शिकले पाहिजे मित्रांनो। साधारणपणे मच्छर अशा ठिकाणी साठतात की ज्या ठिकाणी कुंड्या वगैरे आहेत किंवा अडगळीच्या जागा वगैरे आहेत किंवा ज्या ठिकाणी पाणी अडकून राहते। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता असेल, आमच्या कुंड्या येते, त्या ठिकाणी अजिबात आम्ही अडगळ केले नाही, पाणी वगैरे कुंड्या आमच्या बघू शकता। या ठिकाणी आम्ही अजिबात अशा जागा शिवत नाही की ज्या ठिकाणी मच्छर असे तयार होतील। ही आम्ही रिसेंटली लावलेली झाडं आहेत, तुम्ही बघितलं असेल, हा व्हिडिओ पण शेअर केलाय। बऱ्यापैकी झाडं जगलेली आहेत आमची। हे थोडस दिसतंय संशयास्पद, पण ते शेवाळ आहे। हे आमचा सवादे परिसर, अतिशय सुंदर असा परिसर आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। छोटे छोटे व्हिडिओ मित्रांनो बनवत असतो आपण, फार मोठा विषय घेत नाही, कारण आजकाल टाइम कोणाकडे नसते बघायला मोठे व्हिडिओ। पण व्हिडिओ आवडला असला मच्छरांविषयी विशेष करून तर नक्की स्वच्छता पाळा। तुमच्या आजूबाजूला जर कुठं अशा आळ्या वगैरे सापडल्या, सांडपाण्याचे वगैरे ठिकाणी असतील तर बघा, ते पाणी बदला, ते पाणी काढून टाका, काहीतरी करा आणि आरोग्याची काळजी घ्या, आपले आणि आपल्यांची काळजी घ्या। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर गौरवसाठी व्लॉगला नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे, आणि आणखी असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ, फक्त गौरवसाठी बोलतो।